मोठ्या प्रमाणावर जल्लोष करताना दिसत आहेत। त्याची ही दृश्य स्क्रीनवर सध्या आपण पाहतो। महायुती सध्या 214 जागांसह आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी 54 जागांवर सध्या आघाडीवर आहे। इतरांना अंदाजे 20 जागांवर सध्या आघाडी मिळताना दिसते। त्यात अपक्षांचा सुद्धा समावेश आहे। काही ठिकाणी बंडखोरांनी सुद्धा चांगलीच आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय। महायुती 214 जागांसह सध्या आघाडीवर आहे। भाजपला सध्या 127 जागांवर आघाडी मिळताना दिसते। अगदी शीतल पवार यांना या संदर्भातला आपण मुद्दा उपस्थित केलेला होता। पवार मॅडम, या सगळ्यामध्ये जामनेरमधून महाजनांनी आपला गड कायम राखलेला आहे। वाटण्यासारखं काय की गेली अनेक वर्ष उत्तर महाराष्ट्रामधून पण आपण बघितलं तर ज्या पद्धतीने इवन विचार परिवार म्हणून ती सुपीक जमीन समजली जाते भाजपसाठी आणि महायुतीसाठी, त्यामुळे आता पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये जो काही जागांचा कल मिळतोय तोही महायुतीच्या बाजूने आपल्याला दिसतं। विशेषतः जळगाव जिल्ह्याबद्दल बोलायचं असेल तर मायक्रो प्लॅनिंग मध्ये ह्या नुसतं लाडकी बहीण योजना ही खूप आपण वरवर म्हणतो, पण त्याच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी बचत गटांचं नेटवर्क वापरून घेणं, त्यांच्यासोबत काम करणं, युवकांसोबत वेगळ्या पद्धतीने पक्षाने तिथे काम केलेलं आहे। गिरीश महाजनांच्या बाबतीत बोलायचं तर त्यांच्या सहकाऱ्यांमधनच फूट पाडण्यात आली होती निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीतर्फे, पण त्या गोष्टींवर पण काम करून मला वाटतं की आपल्याला मिळणारं प्रत्येक मत आपल्याला मिळेलच याची खात्री महायुतीने ज्या पद्धतीने शेवटच्या क्षणापर्यंत केली त्याचं यशामध्ये रूपांतर होताना आपल्याला आता दिसतं। ठीक आहे, गिरीश भाऊंच्या विजयाबद्दल अगदी या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेणार आहोतच, पण मी सुनेत्रा पवार बोलतायत, थेट जाऊया। जनतेचा कौल हा सगळ्यात महत्त्वाचा कौल असतो आणि जनतेने तो दिलेला आहे, त्यामुळे नक्कीच आपण सगळेजण त्या कौलाचा आदर करूयात। बारामतीकरांच्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून धन्यवाद देते। त्यांनी दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नेहमीसारखेच, कारण दादांनी केलेला विकास हा सगळ्यांच्या समोरचा होता, त्यांच्या जीवनावर प्रभाव टाकणारा होता। त्याच्यामुळे सगळी जनता पहिल्या दिवसापासूनच म्हणत होती की आम्ही दादांच्या पाठीशीच आहोत आणि त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे। त्यांच्यामुळे सगळ्या माझ्या बारामतीच्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार मानते। तुम्ही खूप साधे आहात, पण जल्लोष कसं होणार? जल्लोष चालू आहे इकडे। मी आजींना भेट प्रतिक्रिया आपण पाहिली आणि त्यांनी मतदारांचे आभार मानलेले आहेत। अजितदादांचं जे काम होतं इतक्या वर्षांचं, मतदारांनी त्याला प्रतिसाद दिल्याचं त्या म्हणतायत। तर तिकडे सुनील तटकरे अजित पवार यांच्या भेटीला सध्या पोहोचलेले आहेत। सुनील तटकरे अजित पवारांना भेटायला गेलेले आहेत, कारण आता राजकीय घडामोडींना वेग येईल असंच दिसतंय। तर या सगळ्या संदर्भात आता शंभूराज देसाई काय म्हणतायत ते देखील पाहूया। सुनील तटकरे आता अजित पवार यांच्या भेटी करता पोहोचलेले आहेत। महायुतीमध्ये भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी पाहायला मिळते। या सगळ्या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। राजू वाघमारे सुद्धा शिवसेनेचे प्रवक्ते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर रावेरमधून भाजपचे अमोल जावळे आता विजयी झालेले आहेत। महत्त्वाची बातमी, रावेरमधून भाजपनं आपला गड कायम राखलेला आहे। गिरीश महाजनांपाठोपाठ आणखीन एक निकाल समोर येतोय, अमोल जावळे विजयी झालेले आहेत। आणि याबरोबरच आणखी काही अपडेट समोर येत आहेत, त्या देखील आपण जाणून घेऊया। अकोला पूर्व मतदारसंघातनं 19व्या फेरीनंतर भाजपचे रणधीर सावरकर हे 37,880 मतांनी आघाडीवर आहेत। आणि त्यापूर्वी आणखीन एक ब्रेकिंग न्यूज, देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मधनं विजयी झाल्याचं आता जाहीर करण्यात आलेलं आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, 7व्यांदा देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत। पुन्हा एकदा 6व्यांदा खरं तर हा गड कायम राखलेला आहे फडणवीसांनी। देवेंद्र फडणवीस नागपूर पश्चिम या मतदारसंघातून विजयी झाल्याची बातमी आता समोर येते। त्यामुळे अर्थातच आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल या संदर्भात मात्र चर्चा सुरू झाली आहे। बरोबर आहे लागवी, आणि हा मुद्दा सातत्यानं चर्चेला जातच होता। आपण पुन्हा एकदा पाहूयात अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघातनं विजयी झाल्याचं आता जाहीर करण्यात आलेलं आहे।
आपल्या सोबत हेमलता पाटील देखील जोडल्या गेलेल्या आहेत। हेमलता ताई, आपलं देखील खूप खूप स्वागत। पण कुठेतरी महाविकास आघाडीची पिछेहाट होताना दिसतीये आणि महाविकास आघाडीला खरं तर हे